आणि ज्या पावनपुरी ज्या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, आशाताई भुजगे यांचा राजुरी वेल्ला गटाच्या वतीने सत्कार करण्यात आहे. त्यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. तो महाराष्ट्राचा ढाण्यावर ज्याचे महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दासणी घेतलेली आहे असे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आमदार गोपीचंदजी पडळकर, जुन्नर तालुक्याच्याच नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्याच्या रणरागिणी आमच्या भगिनी आशाताई भुजगे व्यासपीठावरती उपस्थित सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या आशाताईंच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, आशाताईंचा 15 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश मोठा ऐतिहासिक होता. बरोबर साहेब, आशाताई भुजगे यांचे नेतृत्व या जुन्नर तालुक्यामध्ये लाभलेलं असताना गेली 4 टर्म वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्याचा मान मला वाटतं संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव असतील अशा आशाताई. तिच्याना जुन्नर तालुक्याचे प्रश्न चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. त्या जुन्नर तालुक्याच्या जनतेची नाडी त्यांना चांगल्या पद्धतीने समजलेली आहे. अशा आशाताई आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी दाखल होऊन कार्यास त्यांनी प्रारंभ केलेला आहे. आपण चांगला डॉक्टर कुणाला म्हणतो? आपण चांगला डॉक्टर ज्याला म्हणतो की ज्याला नाडी परीक्षा चांगली, ज्याला काय आजार झाला हे कळतं, ज्याला रोगाचं निदान करता येतं तो चांगला डॉक्टर. तशाच पद्धतीने ज्याला तालुक्याचे चांगल्या पद्धतीने प्रश्न माहिती आहे तो चांगला नेता. म्हणून मला वाटतं आशाताई या जुन्नर तालुक्याच्या भविष्यातल्या एकमेव आशा आहे. आशाताईंच्या प्रवेशाच्या संदर्भात गेली 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आम्ही चर्चा करत होतो. अनेक आमचे पत्रकार बांधव आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारायचे की आशाताईंचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहे का? आम्ही त्यांना फक्त सांगायचं की थांबा आणि पहा. आज तो सुनील या ठिकाणी आलेला आहे. हा प्रवेश पडळकर साहेब इतका सहज नव्हता, कारण आशाताईंचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणं म्हणून अनेकांनी निवड पाण्यात ठेवली. आमच्या देवेंद्र भाऊंकडे आणि चंद्रकांत दादांकडे त्या ठिकाणी लोक पोचत होती आणि त्यांना सांगत होती की साहेब आशाताईने घेऊ नका, आम्ही येतोय. तिकडं मुंबईत वेगळा वार्ता करायच्या आणि तालुक्यातून वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगायचं की आशाताईला आम्ही शिवसेनेत परत घेण्यास तयार आहोत. आम्ही उद्धव साहेबांबरोबर चर्चा करू, आम्ही आंदोलन करू, आम्ही फलानं करू. आणि तिकडं मात्र उलट असतो. आपल्या इथे नगरामध्ये की काय भानगडी. आम्ही जाऊन त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की साहेब तुमच्याकडे मी उद्या पक्षात प्रवेश करू म्हणताय तर सगळ्या बाजूला छूट आहे. कारण आशाताईंना भाजपमध्ये येऊ द्यायचं नाही आणि आपण पण यायचं नाही असा एकमेव धंदा या तालुक्यात चालू. सगळे माझे आमदार, माझे खासदार सगळे स्थायी तुमच्या भोगी लागेल. परंतु होली पण कोणी काम नाही सकता. शेवटी खरी परिस्थिती काय आहे हे देवेंद्रजी नाही कळलं आणि चंद्रकांत दादा नाही कळलं. आम्ही जाऊन गाठ घेतली देवेंद्रजींची. त्यांना आशाताई काय आहे ते नीटपणाने समजून सांगितलं. त्या जुन्नर तालुक्याची त्यांना चांगल्या पद्धतीने जागा 4 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक लढवून जिल्हा परिषदेत पोहोचलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला कामातून कसा निधी मिळवावा, तो वेगवेगळ्या भागामध्ये कसा खर्च करावा याचं चांगलं नियोजन ताईंकडे आहे. आणि भविष्यात जर आपण योग्य ताकद भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पाठीशी उभी केली तर 2024 सालच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ आणि केवळ आशाताई भुजगे या जुन्नर तालुक्याचे आमदार होऊ शकतात.
त्यांनी देखील सगळ्या बाजूनी माहिती घेतली आणि जेव्हा त्यांना खात्री पडली त्यांनी आम्हाला विरोध करा की आशा ताईंना घेऊन या, आपल्याला त्यांचा प्रवेश करायचा आहे, आपल्याला त्यांना पाहिजे ते आपण देऊ. आणि आशा ताईंना जर दिला काही 19 जुलै तारीख ठरली, तुम्हाला त्या ठिकाणी मुंबईला बोलावले, आपल्याला प्रवेश करायचा आहे, तुमचे सगळे जो काही विषय डोक्यातला विधानसभेचा तो आम्हाला मान्य आहे. पण या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला सांगतो, एखाद्याला वाटलं असतं चला आमदारकीची तर शब्द देत आहेत, ओळख जाऊन पटकन प्रवेश करू, काहींनी सांगितलं नाही. मला माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करावी लागेल, त्यांचा आदेश मला घ्यावा लागेल आणि मगच मी भारतीय जनता पार्टी निर्णय होईल. त्यावेळेला आम्हाला कळलं की आशा ताईंचं कार्यकर्त्यांवरती किती प्रेम आहे, कार्यकर्त्यांवरती मनापासून प्रेम करणारी ताई. नाहीतर सर म्हणतात असतं चला घेऊन टाकू प्रवेश, तसा घेतला नाही. कार्यकर्त्यांचं मत काय, त्याच्या काय भावना आहे, भारतीय जनता पक्षात जायचं म्हणजे काय, माझ्या कार्यकर्त्यांचं काय, उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका वेगवेगळ्या निवडणुका येणार आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं देखील काय होणार आहे, माझं काय होईल ते नंतर, कार्यकर्त्यांचं काय होणार आहे. मला वाटतं कार्यकर्त्यांची इतकी कदर करणारा या जुन्नर तालुक्याकडे पुणे जिल्ह्यात दुसरा नेता असू शकत नाही, ते आमच्या आशा ताई होते. सांगताना मला या ठिकाणी गेलो काही तुम्ही 2 वेळा विधानसभेची 3 वेळा निवडणूक लढवली, शेवटी राजे बापू माणसाची गाडी कधी भाजपाचे माहितीये त्यावेळेला ती योग्य ट्रॅकवरती उभी राहते. आज आशा ताई तुमची गाडी योग्य ट्रॅकवरती उभी राहिलेली आणि देवेंद्रजी आम्ही चंद्रकांत दादा दोघांनी तुम्हाला शब्द दिला, त्यांनी हिरवं कंदील पण दाखवलेलं आहे. आणि आता या कार्यकर्त्यांच्या इंधनाचं रूप तुमच्याकडे आहे. मला वाटतं ही गाडी आता 2024 ला मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम सगळ्या कार्यकर्त्यांनी काहींना शब्द दिला की ताई या ठिकाणी आता आपल्याला भारतीय जनता पक्षाचे काम आहे. तुमच्या तालुक्याचे माझे आमदार 2 तालुक्याचे जिल्हा प्रमुख, तुम्हाला भांडणच मिळालेलं आहे सेनेमध्ये. वडलकर साहेब मी 13 तालुक्याच्या ग्रामीण मध्ये त्याचा जिल्हाध्यक्ष आहे, सेनेमध्ये 2-2 तालुक्याचा एक जिल्हा प्रमुख. काय 2 तालुक्यात कसं काय जिल्हा बसतो मलाच कळत नाही. किती कुणी अडवणूक केली, किती कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला. अरे कुणी कोंबडं झाकलं म्हणून पाठ व्हायची राहणार नाही, पाठ होणारच. ते काय 300 किलोमीटर या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या युतीचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीचं सरकार असताना काही जुन्नर तालुक्यामध्ये मोठा निधी या ठिकाणी आलेला आहे. डॉक्टर सुनील भाऊ मुनगंटीवारांच्या मार्फत आला असेल, आष्टविला इथले 2 गणपती आपल्या तालुक्यात आहेत, ते रस्ते असतील. आदरणीय गिरीश बापट साहेबांनी पालकमंत्री म्हणून या तालुक्याला मोठा आणि भरघोस निधी दिलेला आहे. अनेकांनी आपली स्वतःची पाटण फुटून घेतली, मी हे आणत नसले. त्याच्यासाठी सत्ताधारी मंडळी खमकेपणाने मागे उभी राहिलेला असतात. बापट साहेबांनी देखील या ठिकाणी मोठा फंड दिला. अभिमान वाटतो पडळकर साहेब, बापट साहेबांनी तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या नावाने पत्र दिलं. उल्हास शेठ नवले गेले, मला आमचं काम पाहिजे, दिलं त्यांच्या नावाने, दिलं ना उल्हास शेठ, भगवान शेठ काही कोटी रुपये दिलेले आणि त्यानंतर आपल्याकडे नेतृत्व नव्हतं. आज काहींच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला नेता या ठिकाणी मिळालेलं. मगाशी आमोद शिंदे आणि आमच्या संतोष राजेंनी मागे 2 झालेले या ठिकाणचे मेळाव्याचा उल्लेख. पडळकर साहेब शिवसेनेचे नेते गोरी बहादूर या तालुक्यामध्ये येऊन गेले. खेड तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यात सगळ्यांना सांगितलं की शिवसेनेच्या लोकांनी काळजी करायची नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्यावरती किती अन्याय केला आणि आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत. आम्हाला वाटतं जायला चांगल्या पद्धतीने पाठिंबा देतो बरं का सेनेच्या कार्यकर्त्यांनी. नंतर कळलं
ते रात्री 3 वर्ष त्याच्या घरी जेवायला गेलो. सर्वसामान्य शिवसैनिकांसमोर एक बोलायचं आणि उद्योग दुसरेच करायचे. त्या खेड तालुक्याच्या आमदार दिलीप मोहोळ यांना तर भरपूर शिव्या घातल्या. अतुल भाऊ आम्हाला वाटलं आता काय खरं नाही, हे बहुतेक आता सेनेचा फरक आहे का सभापती करणार खेड तालुक्यात. स्वतः उद्धव साहेबांनी आदेश दिले पंचायत समिती सदस्यांना, ऐकायला कुणीच तयार नाही. या खेड तालुक्यामध्ये शिवसेनेची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला कसा, याच्या मागची भेट मी तुम्हाला आता सांगून ठेवतो. हे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे पैसे घेऊन शिवसेनेचं नेतृत्व करतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. वर्गाला तिथे किती व्यासपीठावरती मागल्या, हे पवार साहेबांच्या मागल्यावरती पडून असतात. अरे शिवसेनेमध्ये एक प्रकारची जाण होती. बाळासाहेब ठाकरे असतानाची शिवसेना विरोधी आम्ही पण मानतो. बाळासाहेब ठाकरे हिंदू समाज त्यांच्या आम्ही सुद्धा सगळे चाललो आहोत, आम्ही सुद्धा त्यांच्या विचारांना भागवलेलो आहोत. परंतु आज ती शिवसेना राहिली का? राहिली का ती शिवसेना? आज ती शिवसेना राहिलेली नाही. कारण सत्तेसाठी उद्धव साहेबांनी तर डोळ्याला घोड्यासाठी झापडं बांधली सत्तेची, त्यांना काही दिसत नाही. संजय राऊत सांगतात की साहेब मी जातो खेड तालुक्यात, उत्तर पुणे जिल्ह्यात जातो, सगळ्या व्यवस्थित करून येतो. उद्धव साहेबांना वाटतं चांगलं काम करते, की हिंदू येते, राष्ट्रवादीच्या लोकांना दाखल देते, त्यांच्या घरी जेवण करते, फक्त मोठ्या मोठ्या घोषणा शिवसेनेच्या मिळाव्या, बाकी काही नाही. त्याच्यात काही दम राहिलेला नाही. आणि म्हणून असले रद्दरी सेनापती या ठिकाणी यांना भेटले आहे. अहो, एक ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना म्हणून आपण सर्वजण परिचित होतो. आज राहिली ते हिंदुत्वात राहिलंय. आज हिंदुत्व त्या ठिकाणी पूर्णपणाने संपलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मांडलिक म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना त्या ठिकाणी काम करण्याची तुम्हाला जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो. कोकणकर नावाचे सभापती होते आपण तुमच्या तालुक्यात, त्यांना अटक झाली, गोळीबार केला म्हणून त्यांच्यावरती पडळकर साहेब 307चा गुन्हा दाखल केला. आम्हाला वाटतं शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती झालेला अन्याय सहन करणार नाही, ताबडतोब काहीतरी ऍक्शन होईल. संजय राऊत साहेब काहीतरी त्या कार्यकर्त्यांना नाही मिळेल. काय झालं? आज पण त्या कोकणकरांना त्यांचा जामीन नाही, आज पण 20 जेलमध्ये, बरोबर आहे ना? मग तुम्ही सांगा, सभापती राहिलेल्या शिवसैनिकांची जर ही परिस्थिती आहे तर सर्वसामान्य शिवसैनिकांचं काम अजिबात काही होणार नाही. आढळराव पाटील त्यांचा तोंड दाबून मुख्याचा मार्ग चालू, अक्षरशः तोंड दाबून मुख्याचा मार्ग. एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून भाजपला बोलायचं, तर राष्ट्रवादी काँग्रेसची फाईट करायचं म्हणून कोण त्यांच्या विरोधात बोलायचं. याच्यामध्ये त्यांची मुस्कटदाबी झालेली. मग ते कधी कधी हळूच आपल्या सरकारलाही सांगत येतात की 15 दिवसात सरकारने जर त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही तर मी बैलगाडा पडून दाखवतो. पळूच शकत नाही. आणि म्हणून या सगळ्यांचीच अवस्था विचित्र झालेली आहे. ते पण शिवसैनिकांच्या ताकद देण्याच्या लायकीचे राहिलेले नाही. माझी खरं तर उपस्थित आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, आपले मित्र शिवसेनेत असतील, काहीचे तर अनेक कार्यकर्ते सगळे शिवसेनेत होते, बरेच जण आलेले आहेत. पण राहिलेल्यांना सुद्धा माझं या ठिकाणी आव्हान आहे की शिवसेना जी तुम्ही समजत नाहीये त्या वाघाचा आता मान्य झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं काम करायचं असेल, खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती करायची असेल तर भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय प्रवाह हा जगन्नाथांचा रथ आहे. याच्याबरोबर आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून मी तशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी तुम्हाला करतो. आपल्या भागातील तरास निर्णय आता पुणे नाशिकचा महामार्ग या ठिकाणी चौपदरीकरण झाला. आदरणीय गडकरी साहेबांनी मोठा फंड या ठिकाणी दिला. पुणे नाशिक अनेक दिवस त्यांची दोन्ही रेल्वे, या रेल्वेचा प्रश्न आदरणीय गडकरी साहेबांनी सोडवलेला आहे. आणि पडळकर साहेब मध्यंतरी गंमत झाली, आम्हाला कार्यक्रम घेत आहे. गडकरीचं फोटो हे काम मी केलं, 8 त्याचं काहीच नाही, हे सगळं काम मी
पार्टीचे नेते नितीन गडकरी आहे हे लक्षात घ्या. आपल्याकडे एक म्हण आहे, माळ्याचा मकान तुम्हाला याची बांधली. अरे विकास भारतीय जनता पार्टीने केलाय, तुमचा काय संबंध? श्रेय घेण्याची श्रेयवादाची लढाई या दोघांमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आपण नेहमी सांगतो भारतीय जनता पार्टी विक्रीपर्यंत आहे. पार्टी विक्रीपर्यंत कशाला म्हणायचं? जो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने पक्षाची प्रामाणिक आहे त्या कार्यकर्त्याला संधी केवळ भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी मिळू शकते. राज्यातल्या कोणत्याही पार्टीचा त्या ठिकाणी अभ्यास करा. काँग्रेस पार्टी गांधी परिवाराची पार्टी आहे. शिवसेनेच्या बाबतीत काय बोलायला नको, सगळं बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर काय शिवसेना प्रमुख आढळराव पाटलांना करतील का? सर सोडून देणं करतील. पुढे काय करतो? समजा उद्या उद्धव साहेबांना वाटतं पाहतो कोण होईल? आदित्य ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची पार्टी? शरद पवार साहेब आहेत अध्यक्ष झालो. आणि समजा उद्या बदलायचं ठरलं कोण होईल? अतुल बेनके कोण होईल? दुसऱ्या पुढे गेला अजित पवार. कारण प्रत्येकाला आपलं पडलंय. आपलं काय वल्लभ शेट्टी या तालुक्याचं नेतृत्व केलं. मोठी व्यक्ती, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण त्यांच्यानंतर त्यांच्याच घरात आमदार व्हायला पाहिजे असं नवस आहे. कारण त्यांची परंपरा या लोकांनी चालू ठेवली. शेजारी असलेला आंबेगाव तालुका, जयसिंग तुमचा आंबेगाव तालुका, दिलीप वळसे पाटील सातत्याने आंबेगावचं नेतृत्व करतात. आणि समजा उद्या वळसे पाटलांना वाटतं तुम्हाला आपण सगळ्याचा बाजूला कोण होईल? देवदत्त निकम कोण? मुलगी. हाच तर खेळ सगळा. आणि आढळराव पाटलांना वाटलं बाजूला व्हावं तर आलमगिरी होईल. कल्पना आढळराव गणेशच ना, अक्षय सगळीकडे घराणेशाही चालू आहे. खऱ्या अर्थाने कर्तृत्व आणि कार्य संपन्न कार्यकर्त्याला संधी देण्याची कोणती पार्टी असेल तर तिचं नाव भारतीय जनता पार्टी. लक्षात घ्या. आमच्या गोपीचंदजी पडळकर या ठिकाणी बसलेले आहेत. धनगर समाजामधून येतात. सांगली जिल्ह्यातल्या पडळकरवाडी नावाचं म्हणजे नकाशा सुद्धा यांची वाडी दिसायची नाही. अशा वाडीचं त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणाहून आले. त्यांच्याबद्दल आता वक्तृत्व आपल्याला बोलायचं ऐकायचं जातं सगळ्यांना. आता एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला देवेंद्रजी फडणवीस सारखा माणूस घडवतो. या माणसामध्ये चार्म आहे. विधान परिषदेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी पडळकर साहेब काम करतात. मला तुमचा अभिमान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने. जे लोकांच्या मनात येतं बऱ्याच जणांना बोलता येत नाही, ते बोलण्याचं काम पडळकर साहेब करताय. अनेक जण म्हणतात काय बोलताय, ते काय बोलताय, बोलताय ते योग्य बोलताय. कारण संत तुकाराम महाराज जगद्गुरू आपण त्यांना होते त्यांनी सांगितलंय आयशा जरा मोजणी माराव्या पैसा म्हणजे काय? अशा लोकांना पायताना मारा. ही भाषा कुणाची आहे? तुकाराम महाराजांची. आज बघ काही काही लोक खरंच पायताना मारण्याच्या लागी ते जर मारताय तुम्ही अतिशय योग्य करताय. आमचा कार्यकर्ता हे मगाशी भारतीय जनता पार्टीचं सांगत होतं. 1980 साली पार्टी स्थापन झाली. अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष झाले. मध्य प्रदेशात जन्मले आणि उत्तर प्रदेश त्यांची कार्यभूमी राहिली. त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले, दिल्लीतून येतात. त्याच्यानंतर मुरली मनोहर जोशी उत्तर प्रदेशातून, कुशाभाऊ ठाकरे मध्य प्रदेशातून, व्यंकय्या नायडू आंध्रातून, राधाकृष्णमूर्ती तामिळनाडूमधून, बंगारू लक्ष्मण कर्नाटकमधून, नितीन गडकरी महाराष्ट्रातून, राजनाथ सिंग उत्तर प्रदेश, आता याच्या आपले अमित महिषा गुजरात, आता जेपी नड्डा हिमाचल प्रदेश. एकही जण एक दुसऱ्याचा पावला नाही, नातेवाईक पण नाही. त्या भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल. नितीन गडकरी तो कर्नाटक महाराष्ट्राचे म्हणून नागपूरचा वागण्याचे अध्यक्ष होते. ते नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. हा पक्का फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि म्हणजे पार्टी विक्रीपर्यंत काम करणाऱ्याला संधी आहे. माझ्या अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी आव्हाने जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे अनेक आहेत. आपल्याला केवळ खुर्चीवर बघायचं नाही. ही पार्टी आपल्या पार्टीचं धोरण आहे. हे राष्ट्र आपल्याला परम धोरण यायचं आहे. हे सगळं राष्ट्रासाठी चाललंय. आपल्याला काय मोदींना काय
स्वतः पर्रिकर संरक्षण मंत्रीपद सोडून पुन्हा वाघ्याचे मुख्यमंत्री झाले. वाघ्याचे मुख्यमंत्री झाले की त्यांच्या नाटकाच्या ठिकाणी ऑक्सिजनच्या नळ्या होत्या आपण पाहिले. त्या पुलावर जाऊन इंजिनियरची चर्चा करून विकास कामं करणारा मनोहर पर्रिकरांसारखा नेता दुसरा होणार नाही. मला सांगा, समजा मनोहर पर्रिकर गेले असते आणि कोणीतरी सांगितलं असतं की त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी आमदार करा, त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी नगरसेवक करा, केलं का असं त्यांनी नाही केलं. त्या ठिकाणी त्यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण झाला तर भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता डॉक्टर नितीन सावंत हा बोलायचा मुख्यमंत्री झाला. त्यांचा वर्ग समजून आला असता. पण भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही, आपल्याकडे घराणेशाही नाही. जो कार्यकर्ता मनापासून तळागाळातून दिसलेले राष्ट्र हिताचा विचार करत घेऊन काम करेल त्याला भारतीय जनता पार्टी सातत्यानं संधी मिळणार आहे. पडळकर साहेब आता काय बैलगाड्यावरती बोलणार नाही, जे शिक्षण बदलून तुम्ही त्याच्या बाबतीत बोलणार त्याच्यामुळे तो आता माझ्याकडचा विषय नाही. फक्त जाता जाता मला एकच ठिकाणी सांगायचंय की मित्रांनो, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय प्रवाह हा जगन लागण्याचा वर्ग आहे. अनेकांचा हात या ठिकाणी त्याला करत असा लागतो. तसे अनेक कार्यकर्ते सगळ्या जगाची लोकशाही मानणारे देश आहेत, त्याच्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. सगळ्यात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. लक्षात आपण त्या पक्षाची कार्यकर्ते आहोत. मी तुम्हाला सांगतो की जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता? जगात भारतात नाही, जगात फुटबॉल. बरोबर आहे, फुटबॉल बघतो आपण, आपल्याला नाही बघतो आपण. त्या फुटबॉलमध्ये 2 टीम असतात, एका टीममध्ये 11 खेळाडू, एकूण 22 खेळाडू एकाच वेळेला मैदानात खेळत असतात. आणि सामन्याची वेळ असली एक 45 मिनिटाचा हाफ, दुसरा 45 मिनिटाचा हाफ, 90 मिनिटाची वेळ असते. या 90 मिनिटात 22 खेळाडू त्याच्या मागे पडत असतात. एकाच्या वाट्यावरती किती मिनिटाची वेळ असतो तर आपण सामान करतो जास्तीत जास्त 4 मिनिटं. एखादा चांगला खेळाडू असेल तर 5-6, याच्यापेक्षा काही जास्त नाही. आणि म्हणून ही 2 स्पर्धी ब्राझील आणि अर्जेंटिनाची एकदा झाली वर्ल्ड कप फायनल. ती फायनल मारली ब्राझीलने. असा मैदानात जल्लोष झाला. सगळेजण आपण ते काय मस्त मॅच मारली, चांगली मॅच मारली. आणि जो संघ जिंकला होता त्याच्यातला एक खेळाडू मात्र मैदानाच्या मध्ये बसून रडत होता. पत्रकार त्याच्या जवळ गेले आणि पत्रकारांनी विचारलं, काय बाबा तुझा संघ तर जिंकला, तुझ्या संघाने जर त्या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकलाय, रडतो. तो म्हणतो नाही ना, माझं देश जिंकले याच्यात मला आनंद आहे. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की या 90 मिनिटाच्या खेळात त्या चेंडूला माझं एकदा पण पाय लागलं, माझा एकदा पण पाय लागलं. भारतीय जनता पार्टीला दिवस लागले येतील, असं त्यांचं पायगुण त्यांच्या कामाने ते येतील, ते आपण विजय बनवू. पण त्या विजयात आपला पाय कसा त्या फुटबॉलला लागला म्हणून खेळाडू नाराज झाला, तसा या विजयात भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हातभार असला पाहिजे की नको असला पाहिजे. नाहीतर मग ते विजयाला काय विजय साजरा करणारे करणार, आपण आपल्याला काय. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझं या ठिकाणी आव्हान आहे, बूथ प्रमुख म्हणून, बूथचा कार्यकर्ता म्हणून, शक्ती केंद्र प्रमुख म्हणून, पदाधिकारी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये हातभार लावावा लागणार आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, काही बरोबर आलेले अनेक नवीन कार्यकर्ते आहेत. शेवटी आपल्याला काम करताना त्या ठिकाणी दोघांच्या बरोबर एकत्रित घेऊन काम करावं लागणार आहे. आम्ही जुने असं तर जुने की आपला आव जर सोडला नाही, नव्या जुन्याचा विचार भारतीय जनता पक्ष करत नाही, मी कार्यकर्त्यांच्या ठिकाणी मुद्दाम सांगतो. आणि नव्या जुन्याचा विचार करत असते तर डॉक्टर भारती पवार आपल्या केंद्रीय मंत्री झाल्याच नसत्या. शेवटी कुणाला किती कर्तव्य आहे, कोण किती निष्ठेने काम करतो, कोण कशा पद्धतीने काम करतो याच्यावरती प्रत्येकाची उंची त्या ठिकाणी ठरत असते. आणि म्हणून कार्यकर्ता जुना आहे का नवीन आहे या ठिकाणी आपण आपली जबाबदारी यथायोग्यरित्या पार पाडली पाहिजे. आम्ही जुने, आम्ही तुलावरती बसणार म्हणजे तुम्ही बसले म्हणून सांगत नाही, बसायला पाहिजे. परंतु हे करत असताना नवीन आलेल्या लोकांना आपण सर्वात देता आला पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही बघितलं पुढे गेलं जाता भाऊ काय झाले पंचायत समितीची घटना आहे, काहींचे खंड समर्थक आहे. कार्यक्रम सुरू झाला असता भाऊ कामगारांच्या ठिकाणी खाली बसलो.
त्याला म्हणायचं कार्यकर्त्याचे गुण, जे गुण आपल्याला घेता येतील ना हा एक खरा कार्यक्रम. आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, उद्याचा सामन्यामधला फुटबॉल कसा पाहिजे, खेळाडूचा तसा आपण व्हायला नको. उद्याची सगळे इलेक्शन आपण जिंकू, याची सुरुवात झालेली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आमच्या गोपीचंद पडळकर साहेबांनी तो उच्चांक केलेला आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. काल झालेली बेळगाव नगरपालिका संजय राऊत म्हणजे मराठी माणूस झाला, भाजपला काय होऊन झालाय. अरे जे 36 निवडून त्याची 21 मराठी भाषिक आहे, ते पण मराठीच आहेत ना. त्याच्याकडे पण बघायचं जरा की आपल्याला नावं नको, आपल्याला नाही निवडून दिलं पण पराभव मान्य करायचं नाही. अरे म्हणून बेळगावची महानगरपालिका आपण जिंकली आणि मला खात्री आहे त्या शिवसेनेने जो आतंकाशी संघ गेलेला आहे तिथे खितपत पडले होते, त्यांना कोणी विचारत नव्हते, त्यांना बरोबर घेऊन तुम्ही आमच्या पाठीमार करून सत्ता मिळवली असेल. परंतु उद्या येणारा भविष्य हा केवळ भारतीय जनता पक्षाचा आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. भारतीय जनता पक्षाचा हा जो काही निर्णय आहे हा असाच चालू राहिला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.